नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्ट अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल याचा आपण तिसरा चॅप्टर पाहत आहोत, तो म्हणजे राज्य उत्पन्न. तर यामध्ये आपल्याला काही फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे राज्याचं उत्पन्न किती, त्याच्यामध्ये देखील नॉमिनल किती, त्याच्यानंतर रिअल किती, बरोबर. तसंच आपलं दरड उत्पन्न किती, त्याच्यामध्ये ट्रेंड कसा आहे, मग वेगवेगळ्या क्षेत्रांचं वाटा किती आहे, त्यांचा ग्रोथ रेट किती आहे, तर हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आणि आपण नॅशनल इन्कम चॅप्टर जो शिकलेला आहोत आपल्या कोर इकॉनॉमिक्समध्ये, त्यामध्ये याचे बेसिक्स तुम्हाला जर लवकर कळले असतील तर हा चॅप्टर समजायला इझी होऊन जाईल. आणि यासाठी मी तुम्हाला म्हणत असतो की तुम्ही अगोदर सगळे कोर चॅप्टर सगळे जे आहेत, म्हणजे कोर आपले लेक्चर्स आहेत इकॉनॉमिक्सचे, म्हणजे GS4चा पूर्ण सिलेबस आधी तुम्ही कवर करा 105 मार्काचा. आणि मग त्यानंतरच तुम्ही काय करा तर इकॉनॉमिक सर्वे वाचायला घ्या. तर सुरुवात करतो आहे आपण आपल्या लेक्चरला. तर लक्षात ठेवा, स्थूल देशांतर्गत उत्पन्न काय, तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आकारमान करणारा महत्त्वाचा निर्देशक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इकॉनॉमिक इंडिकेटर म्हटलं जातं त्याला एक महत्त्वाचा, की आपण जे स्थूल देशांतर्गत उत्पन्न मोजतो, बरोबर. तर हे ऑलरेडी आपण वेगवेगळे फॅक्टर्स पाहिलेले आहेत, राईट, अर्थव्यवस्थेचे. आता आपल्याला याच्यामध्ये काय कामाचं आहे बघा. तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपण पायाभूत वर्ष जे आहे तर आत्ता ते 2011-12 केलं आहे, बरोबर. आधी 4-5 होतं, आपण ते 2011-12 केले. आणि मग 2011-12नुसार आपलं स्थूल देशांतर्गत उत्पन्न हे आपण बाजार किमतीवर मोजतो. कसं मोजतो? बाजार किमतीवर अंदाजित आहे, राईट. म्हणजे काय, मार्केट प्राईजनुसार. आणि यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत हव्यात. मी तुम्हाला शक्य झालं तर आपलं बेसिक थोडंसं दाखवतो. तर बघा, 2015मध्ये आपल्या काही चेंजेस झालेले आहेत. कशामध्ये? तर आपलं GDP आणि आपलं इन्कम मोजण्यामध्ये काही थोडेफार चेंजेस झालेत. तर 2015पूर्वी थोडीशी वेगळी सिस्टीम होती. आपल्याला पाहायची 2015 नंतरची, आणि तेच तुम्हाला इकडं सर्वेमध्ये देखील काम आलेल. तर बघा, आपण मेन आपलं GDP जो मोजतो, तर मेन GDP जो मोजतो आपण, तो GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राईजला मोजतो, राईट. GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राईजला मोजतो मेन GDP. त्याच्यानंतर आपलं पायाभूत वर्ष तुम्हाला सांगितले मी, आधी 4-5 होतं, आता ते 11-12 झाले. आणि आपला सेक्ट्रल GDP आपण कसा मोजतो, तर GVA ॲट कॉन्स्टंट बेसिक प्राईजला मोजतो. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा. सेक्ट्रल GDP आपण कॉन्स्टंट बेसिक प्राईजला मोजतो आहे, राईट. म्हणजे काय, ते स्थिर मूलभूत किंमत जे असेल की त्या स्थिर मूल किंमतीला मोजतो आहे. आणि आपला जो मुख्य GDP असतो तो आपण चालू बाजार किमतीला, सॉरी, काय म्हणू शकतो आपण, चालू बाजार किमतीला आपण त्या ठिकाणी मोजतो आहे. तर तसा तो तुम्हाला डिफरन्स त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता तर सर्वेमध्ये पाहू शकता. तर बघा, आपलं जे स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे हे आपण बाजार किमतीवर अंदाजित करण्यात येतो. आणि जे क्षेत्रनीय अंदाज म्हणजे काय, सेक्टरल जे आहेत ना, सेक्टरल आपलं GDP वगैरे, सेक्टरल कॉन्ट्रीब्युशन जे असतं हे आपण मूळ किमतीवर आधारित स्थूल मूल्यवृद्धीच्या स्वरूपात सादर करतो. म्हणजे बघा, या ठिकाणी म्हटलं सेक्टरल GDP आपण कसा मोजतोय, तर GVA म्हणजे काय, तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, राईट. म्हणजे काय, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, तर लक्षात घ्या, स्थूल मूल्यवृद्धी म्हणतात त्याला, लक्षात ठेवा मराठीमध्ये. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित मराठीचं इंग्लिश असं माहीत नसेल म्हणून सांगतोय. तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे स्थूल मूल्यवृद्धी, राईट. पण ते कशाच्या आधारावर, तर मूळ किमतीवर आधारित, राईट. तुम्हाला ते या ठिकाणी मी कम्पेअर करून दाखवते की मूळ किमतीवर आधारित. मूळ किमतीवर आधारित म्हणजे काय, तर कॉन्स्टंट बेसिक प्राईस ह्या आधारावर आपण सेक्टरल GDP मोजतो. म्हणजे तुम्हाला सिंपल डिफरन्स आधी लक्षात ठेवा की तुमचा मेन GDP आपण मोजतो आहे कॉन्स्टंट मार्केट प्राईजला, म्हणजे बाजार किमतींना. पण आपला सेक्टरल GDP आपण मोजतो आहे तो कॉन्स्टंट बेसिक प्राईजला आपण मोजत आहोत, राईट. म्हणजे काय, तर तुमच्या मूळ किमतीवर मोजत आहोत. आता नंतर पुढचं बघा, चालू किमतीवर आधारित, राईट. चालू किमतीवर आधारित स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजांना आपण काय म्हणतो, तर सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणतो, बरोबर. म्हणजे काय, नॉमिनल लक्षात ठेवा. नॉमिनल काय म्हणू शकतो आपण, स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणतो. आणि स्थिर किमतीवर आधारित जे अंदाज आहेत आपण त्यांना वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी आपल्या पुन्हा कोरच्या ठिकाणी घेऊन जातो. तर बघा, आपल्या या ठिकाणी रिअल GDP आणि नॉमिनल GDPची डेफिनेशन ठिकाणी दिली आहे. तर रिअल GDP म्हणजे काय, तर आपण अर्थव्यवस्थेत GDP कसे मोजतो, ते स्थिर किमतीला मोजतो आहे. आणि नॉमिनल GDPमध्ये काय करत असतो आपण, तर सगळं जे आपलं महागाई आहे ते सगळं विचारात घेऊन, म्हणजे चालू किमतीला देशातील एकूण वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजतो.
आता रिअल जी डी पी आपण स्थिर किमतीला मोजतो. तर स्थिर किंमत कुठली असते? शक्यतो तुम्ही बेस इयरनुसार कन्सिडर करता. आपलं बेस इयर जो असेल ना, बेस इयर म्हणजे काय असतं नेमकी गोष्ट? तर त्यावर्षी आपल्या किमती बऱ्यापैकी कॉन्स्टंट असतात, जास्त चढउतार झालेली नसते, राईट? तर त्याला आपण शक्यतो बेस इयर म्हणतो. आणि मग त्या किमतीला आपण जर जी डी पी मोजला, तो झाला तुमचा रिअल जी डी पी. आणि जर आपण चालू महागाईनुसार मोजला, तर आपण म्हणतो नॉमिनल जी डी पी. म्हणजे नॉमिनल जी डी पी शक्यतो तुमचा लक्षात घ्या, हा रिअल जी डी पीपेक्षा शक्यतो मोठा असतो जनरली. कारण का महागाई वाढत चालते, महागाई शक्यतो कमी होत नाही. अनलेस अँड अंटिल खूपच मोठी मंदी आली तर ते असं उलटं होऊ शकतं. पण तुमचा नॉमिनल जी डी पी लक्षात घ्या, नॉर्मल केसमध्ये हा रिअल जी डी पीपेक्षा जास्त येणार आहे. तेच ते मला या ठिकाणी सिंपल भाषेमध्ये सांगितलं आहे की चालू किमतीवर आधारित स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजांना आपण काय म्हणतोय? तर सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय? तर तुमचं नॉमिनल म्हणायचं आहे या ठिकाणी, नॉमिनल इन्कम लक्षात घ्या, राईट? आणि जे आपलं स्थिर किमतीवर आधारित जे आहे त्याला आपण काय म्हणतोय? रिअल म्हणतोय आपण, वास्तविक लक्षात घ्या, रिअल, राईट? म्हणजे नॉमिनल जी डी पी आणि रिअल जी डी पी असं तुम्ही कंपॅरिझन करू शकता. यानंतर आपल्याला पुढची गोष्ट सांगायची ते म्हणजे राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये. तर आपण स्थूल राज्य उत्पन्न पूर्व अनुमान करत आहोत. कशाच्या बाबतीमध्ये? 2024 सालाविषयी. त्यांचं म्हणणं काय बघा, 2023-24चे जे आपले अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आहे, तर किती त्याने अंदाज लावला आहे? सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न म्हणजे नॉमिनल थोडक्यात जी डी पी आपला, तर तो आहे 40,44,251 कोटी रुपये. तर ही आकडेवारी पाठ करून ठेवा मित्रांनो. 40,44,251 कोटी हे आपले 2023-24चं अंदाजित काय आहे? तर नॉमिनल जी डी पी आहे. आणि जर आपण अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नाचा विचार केला म्हणजे रिअल जी डी पीचा विचार केला, तर तो येतो जवळपास 24,10,000 कोटी, 10,898 कोटी, राईट? म्हणजे नॉमिनल आहे तुमचा जवळपास 40,44,000 कोटी आणि नॉमिनल जो तुमचा रिअल आहे तो तुमचा 24,10,898 कोटी आहे. आणि जर इयर ऑन इयर जर आपण टक्केवारीचा विचार केला म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती वाढ झाली? तर जवळपास 7.6% एवढी त्याच्यामध्ये वाढ अपेक्षित आहे. म्हणजे एवढा आपला जी डी पीचा ग्रोथ रेट किती? 7.6%. तर हे आकडेवारी लक्षात असू द्या. 40,44,000 कोटी आणि 24,10,000 कोटी आणि ग्रोथ रेट किती? 7.6%. तर 23-24 आपण त्या ठिकाणी आकडेवारी पाहिली. आता यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, आपलं अर्थव्यवस्था कशा प्रकारे वाढणार आहे महाराष्ट्राची. आता आपण वेगवेगळे सेक्टर कसे वाढणार आहेत? तर कृषी आणि संलग्न कार्य जे आहेत म्हणजे आपण प्राथमिक क्षेत्र जे म्हणतो, त्याच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये किती वाढ होणार आहे? तर 1.9% वाढ अपेक्षित त्याने सांगितली. उद्योगाच्या बाबतीमध्ये किती सांगितली? तर 7.6% सांगितली. आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीमध्ये किती सांगितली? तर 8.8% एवढी वाढ सांगितलेली आहे. म्हणजे प्रायमरीला किती सांगितली? 1.9%. तुम्ही वाटलंच तर चार्ट बनवू शकता. प्रायमरी मी या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहितो. प्रायमरीचं 1.9%, सेकंडरीचे जे आहे ते 7.6% आणि टर्शरी क्षेत्र म्हणजे तृतीय क्षेत्र ते 8.8% असा त्यांनी अंदाज लावलेला आहे 2023-24साठी, राईट? तर हे आहे 1.9, 7.6 आणि 8.8. त्याच्यानंतर हे झालं. आता या ठिकाणी बघा, स्थूल राज्य उत्पन्नाचं तुम्हाला मी वर सांगितलं की 7.6% हा आपला ग्रोथ रेट या ठिकाणी अंदाज बांधलेला आहे. आता पुढचं आपण पाहतो म्हणजे स्थूल राज्य उत्पन्न 2022-23 हे आपण पाहिलं 2023-24ची आकडेवारी. आपण 22-23ची देखील आकडेवारी पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर यांचं म्हणणं असं की 22-23 जे नॉमिनल जी डी पी येतो आहे तो जवळपास 36,45,884 कोटी येतो आहे 2022-23ला. आणि तो जर आपण रिअल जी डी पी कन्सिडर केला तर तो किती येतो आहे? 22,41,196 कोटी आणि त्याच्यामध्ये 9.4% वाढ अपेक्षित त्याने सांगितलेली होती. तर असं तुम्ही इनकेस जर तुम्हाला 23-24ची आकडेवारी विचारली तर वरती सांगा किती, हे तुम्हाला मी वर सांगितलं बघा. हे 23-24ची आकडेवारी झाली. आणि 22-23ची आकडेवारी विचारली तर ही आकडेवारी आहे म्हणजे 36,45,884 कोटी हे झालं तुमचं नॉमिनल. आणि रिअलमध्ये म्हटलं तर 22,41,196 कोटी, राईट? आणि वाढ किती? तर 9.4%. तुम्ही सरळ असा चार्ट करू शकता 2022-23, 2023-24, ठीक आहे? याच्यामध्ये मग नॉमिनल नंतर रिअल आणि ग्रोथ रेट असं तुम्हाला चार्ट करता येईल, ठीक आहे? तर 22-23मध्ये काय तुम्हाला सांगितलं मी, वाटलं असतं तुम्ही या ठिकाणी त्यांनी चार्ट तसा दिलेला नाही आहे पण आपण आपल्या हिशोबाने करू शकतो. जसं की तुम्हाला मी राऊंड फिगर 40-24, ठीक आहे, 40-24 आणि इकडं 36-22, ठीक आहे,
म्हणजे बघा 40 24 आणि इकडं 36 आणि इकडं 22, राईट. हे मी कशामध्ये लिहिले आहेत, हे लाख कोटीमध्ये लिहिलेत. लक्षात घ्या सगळे आकडे कसे आहेत, लाख 36 लाख कोटी, राईट. 36 लाख कोटी, हे 22 लाख कोटी आणि इकडं 40 लाख कोटी आणि इकडं 24 लाख कोटी असा आपला आहे. ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये इकडे 7.6 सॉरी इकडं 9.4 आणि इकडे 7.6%. तर तुम्हाला दोन्ही आकडेवारी शक्यतो लक्षात ठेवलं तर बरं राहील. 22 23 23 24, कारण आजकाल किती डीपमध्ये जातील सांगता येत नाही. यानंतर पुढचा आपण पाहूया पुढचा मुद्दा. तर बघा या ठिकाणी 22-23मध्ये यांनी काय केलं, मग सेक्टरसाठी काही सांगितलं आहे का, तर सेक्टरसाठी देखील सांगितलं होतं. 22-23मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचं किती टक्के वाढ सांगितली, तर 4.5%, राईट. त्याच्यानंतर उद्योगाच्या बाबतीमध्ये सांगितलं तर 5.5% आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीमध्ये 13% वाढ, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जसं तुम्हाला आपण कृषी आणि बाकी क्षेत्राचं केलं प्रायमरी सेक्टर, तर 22-23मध्ये प्रायमरी सेक्टर कृषीवर संलग्न क्षेत्राचं 4.5% वाढ, सेकंडरी सेक्टर म्हणजे उद्योग वगैरे जवळपास 5.5% वाढ आणि सेवा क्षेत्राचं आहे ते म्हणजे 13% वाढ, राईट. असं त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही ह्या जो वर चार्ट केला ना याच्यामध्ये त्या ठिकाणी असा एक वेगळा चार्ट करू शकता की सेक्टर वाईज किती ग्रोथ रेट आहे असं तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुम्ही लेटेस्टवाला लक्षात ठेवलं तर माझ्या मते चांगलं राहील. कुठलं 23-24चं तुम्हाला ऑलरेडी मी या ठिकाणी सांगितलं आहे. 1.9%, 7.6% आणि 8.8%. तुम्हाला जर 22-23चं करायचं असेल तुम्ही त्या ठिकाणी ते ॲड करू शकता. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे चालू मालिकेतील क्षेत्रनिहाय सरासरी हिस्सा. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची जी चालू मालिका आहे म्हणजे ती किती 11-12 ते 22-23, राईट. तर त्या चालू मालिकेमध्ये राज्याचे जे सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवृद्धी आहे, बरोबर का, म्हणजे काय, तर तुमचा जो नॉमिनल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतो ना आपण GVA, सांकेतिक म्हणजे काय नॉमिनल, स्थूल म्हणजे काय ग्रॉस, राज्य मूल्यवृद्धी म्हणजे काय व्हॅल्यू ॲडिशन, राईट. तर नॉमिनल GVA जे आहे त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, जवळपास 57.1%, नंतर उद्योगाचा आहे 30.9% आणि कृषी व संलग्न क्षेत्राचा 12% आहे. म्हणजे किती कुठल्या कालावधी म्हटलं आहे, 11-12 ते 22-23 अशा जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा तुम्हाला त्या ठिकाणी ग्रोथ रेट दिसतोय. कशाचा सगळ्यात जास्त आहे तुमचा सेवाचा किती, तर 57.1%, राईट. 57.1%. नंतर उद्योगाचा आहे तो म्हणजे 30.9% आणि कृषीचा आहे तो जवळपास 12%, राईट. 57 नंतर 30.9 आणि 12%. अशा प्रकारे तुम्ही ते कंपॅरिझन करू शकता. वाटलंच त्याला मी थोडंसं जरा नीट लिहितो, 57.1%. त्याच्यानंतर जर आपण 11-12 ते 22-23 या कालावधीमध्ये अखिल भारताच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात कंपॅरिझन केलं, राईट. तर पायाभूत आपल्याला माहिती 11-12 आहे. तर राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा सरासरी हिस्सा देशात सर्वाधिक लक्षात ठेवा आणि त्याखाली लागतो नंबर तुमचा तामिळनाडूचा, राईट. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, तर राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा सरासरी हिस्सा जो आहे ना तो भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे, किती 13.9%. म्हणजे समजा ओव्हरऑल भारताचं आपण जर टोटल 100 केलं तर त्यापैकी 13.9% तर वाटा महाराष्ट्राचाच आहे. ओव्हरऑल तर टोटल इंडियामधल्या सगळ्या स्टेटचं आपण जर काय केलं उत्पन्न जे आहे जर आपण टोटल केली तर त्या सगळ्यामध्ये वाटा कोणाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. किती 13.9% आहे, लक्षात ठेवा. 100पैकी किती आहे 13.9%, राईट. आणि मग बाकी याच्यामध्ये गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक लागतो तो तामिळनाडूचा. तर 13.9% तुम्ही ते पाठ करून ठेवा. मी या ठिकाणी थोडेसे वेगळे कलर वापरतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्यूज होणार नाही. आकडेवारी तुम्हाला पाठ करायचीच आहे, राईट. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक्सक्यूज नाही म्हणजे आकडेवारी पाठ करण्यामध्ये, फक्त तुम्हाला त्या गोष्टी ॲडिशनल लक्षात ठेवायच्यात. तर हे मी जाणून आकडेवारी थोडंसं वेगळ्या कलरने हायलाईट करतो आहे जेणेकरून तुम्हाला रिवाईज करायला ते आकडेवारी लवकर डोळ्यासमोर यावे. कारण तुम्ही बाकीच्या गोष्टी ॲटलिस्ट आपले लेक्चर पाहताना त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील.
त्याच्यासाठी हे आकडेवारी तुम्हाला मी वेगळं थोडंसं हायलाईट करून देतो आहे, जेणेकरून रिवाईज करायला ती इझी होऊन जाईल. आता बघा हा जो टेबल आहे याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, हा टेबल एक महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला असं विचारलं की मागच्या 10-11 वर्षामध्ये म्हणजे 11-12 ते 22-23 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये म्हणजे काय तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनमध्ये GVAमध्ये क्षेत्रनिहाय कोणाकोणाचा हिस्सा जास्त आहे. म्हणजे टोटलमध्ये बघा सगळ्यात जास्त तुम्हाला कोणाचा दिसतो या ठिकाणी, तर आपण पाहू शकता तर तुमचं सेवा क्षेत्राचा बरोबर. सेवा क्षेत्राचा वाटा तुम्हाला या ठिकाणी आता कलर आपल्याला वेगळा वापरावा लागेल. इथे सेवा क्षेत्राचा, नंतर दुसरा वाटा आहे तुमचा उद्योग क्षेत्राचा, आणि तिसरा वाटा आहे तो म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्राचा, राईट. तर असं आहे. सेवाचं किती 57.1 वरच आपण पाहिले, उद्योगाचा 30.9% आणि कृषी व संलग्नचा 12.1%. आता सेवामध्ये देखील बघा कुठल्या कोणाचा वाटा जास्त आहे सगळ्यात जास्त, राईट. तर सगळ्यात जास्त वाटा येतो तो म्हणजे 20.9% कोणाचा येतो आहे, स्थावर मालमत्ता, राहत्या घरांची मालकी आणि व्यावसायिक सेवा यांचा सगळ्यात जास्त वाटा याच्यामध्ये 20.9%. जर तुम्हाला उद्योगामध्ये विचारलं, उद्योगामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर वस्तू निर्माण लक्षात ठेवा, मॅन्युफॅक्चरिंग फील्डचा सगळ्यात जास्त वाटा आहे. आणि जर तुम्हाला कृषीमध्ये विचारलं तर कृषीमध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पिकांचा वाटा सगळ्यात जास्त दिसतो म्हणजे 7.6%. तर हे सगळे तुम्ही ॲटलिस्ट त्याच्यामध्ये देखील पाठ करू शकता. म्हणजे इथं पहिला क्रमांक होतो, इथं पहिला क्रमांक यांचा, इथं पहिला क्रमांक, राईट. तर हे आपण वेगवेगळे पाहिलेत. म्हणजे सेवामध्ये स्थावर मालमत्ता, राहत्या घरांची मालकी व व्यावसायिक सेवा 20.9%. नंतर उद्योगामध्ये आहे म्हणजे वस्तू निर्माण 19.1%. त्यानंतर कृषी आणि संलग्न कार्यामध्ये पिकांचा वाटा आहे 7.6%. यानंतर पुढचं आपण म्हणजे राज्य उत्पन्न 2022-23. तर पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2022-23मधील आपलं जे सांकेतिक राज्य उत्पन्न आहे, राईट. सांकेतिक म्हणजे काय, चालू किमतीनुसार आपण जे निव्वळ राज्य उत्पन्न मोजतो ते जवळपास 31,79,566 रुपये अपेक्षित आहे. आणि दुसऱ्या अंदाजानुसार 21-22मध्ये ते आहे जवळपास 27,26,773 कोटी. पण हा जुन्या आकडेवारी, एवढं जुनं काय पाठ करायची मला गरज वाटत नाही. जस्ट मी तुम्हाला एक माहिती असं आहे म्हणून सांगतो, एक अंदाज लावा म्हणून. आणि 22-23चं जे अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न होतं ते 2,52,389 रुपये. आणि तेच मागच्या वर्षी म्हणजे 21-22मध्ये किती होतं तर 2,19,573 रुपये एवढं होतं. तर तुमचं दरडोई उत्पन्न लक्षात ठेवा, राईट. 22-23मध्ये किती सांगितलं तर जवळपास 2.5 लाख म्हणजे 2,52,389 रुपये. आणि तेच 21मध्ये किती होतं 2,19,576 रुपये 573 रुपये. आता आपण या ठिकाणी यांना चार्ट दिला. हा चार्ट बघा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही हा चार्ट एक करायचा महत्त्वाचा. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात जास्त कोणाचं इन्कम जास्त आहे म्हणजे दरडोई उत्पन्न 22-23साठी, तर ते पाठ करायचं आहे. 1 नंबर क्रमांक लागतो तुमचा तेलंगणाचा, दुसरा आहे कर्नाटकचा, तिसरा आहे हरियाणाचा, चौथा आहे तमिळनाडूचा, 5वा आहे गुजरातचा आणि 6वा क्रमांक लागतो लक्षात ठेवा महाराष्ट्राचा. तुम्हाला महाराष्ट्र लक्षात ठेवावं लागेल ॲटलिस्ट, राईट. तर बघा आपलं कलर वाटलं असं वेगळा वापरू या ठिकाणी. तर बघा 1 नंबर आहे तेलंगणा. या ठिकाणी मी जरा थोडंसं याचं हे करतो, हे बघा तेलंगणा जे आहे ना ते 1 नंबर आहे आणि महाराष्ट्र हे 6 नंबर आहे. हे काय सांगितलं आपण तर 22-23मध्ये दरडोई उत्पन्न कोणाचं सगळ्यात जास्त होतं तेलंगणा. ते किती आहे तर ते देखील आकडेवारी पाठ करून ठेवा. 3,11,649 रुपये. किती 3,11,649 रुपये एवढं तेलंगणाचं आहे. आणि महाराष्ट्राचं किती 2,52,389 रुपये असं महाराष्ट्राचं आहे. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता. आणि अखिल भारतीय जर विचारलं, ऑल इंडिया जर तुम्हाला त्या ठिकाणी असं विचारलं की ऑल इंडिया ॲव्हरेज किती आहे इंडियाचा, तर इंडियाचा ॲव्हरेज लक्षात ठेवा तो आहे 1,69,496 रुपये. तर भारताचा का कमी आहे याचं कारण तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये सगळेच राज्य श्रीमंत आहेत का नाही, राईट. त्याच्यामुळे मग तो ओव्हरऑल तुमचा ॲव्हरेज काय होतो कमी होऊन जातो, राईट. तर अखेर भारताचा 1,69,496 रुपये आहे.
यानंतर हे झालं, हे फॅक्ट पार्ट करून ठेवल्या. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूया ते म्हणजे राज्याचे व अखिल भारताचे दरडोई उत्पन्न. तर दरडोई उत्पन्न या ठिकाणी कंपेअर करून दिलेलं आहे, म्हणजे वरचं थोडंसं आपण कंपेअर करून घेतलं आहे. तर बघा, वरचं थोडंसं आकडेवारी ठिकाणी येते, ते म्हणजे भारताचे किती आहे तर 1,69,496 रुपये आणि महाराष्ट्राचे किती आहे तर 2,52,389 रुपये. तर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वरच त्या ठिकाणी रिपीट झाले, ते पुन्हा पुन्हा नको घ्यायला आता तुम्हाला सांगितल्यावर. त्यानंतर पुढचं लक्षात ठेवा ते म्हणजे जिल्हा उत्पन्न. आता जिल्ह्याचं देखील आपल्याला उत्पन्न कॅल्क्युलेट करावं लागतं आहे, राईट. त्यासाठी डायरेक्ट काही मेथड नसतात, त्या ठिकाणी काही गोष्टी अवेलेबल असतात, काहींचा डेटा आपल्याला प्रोजेक्शन वापरून किंवा वेगवेगळे इंडिकेटर्स वापरून करावा लागतो. तर या ठिकाणी बघा, दरडोई जिल्हा उत्पन्न दिले आणि जर तुम्हाला असं विचारलं की सगळ्यात जास्त दरडोई जिल्हा उत्पन्न कोणाचं आहे, तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात श्रीमंत आपली राजधानी आहेच आहे, कुठली तर मुंबई, राईट. तर मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची देखील राजकीय राजधानी आहे. तर यांचं दरडोई उत्पन्न बघा आपल्याला भरपूर सारं दिसेल. म्हणजे जर ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर मुंबईचं बघा जवळपास 4 लाखाच्या वरती आहे, राईट. राऊंड फिगर जर विचार केला तर 4 लाखाच्या वर आहे मुंबईचं. 2 नंबर क्रमांक लागतो ठाण्याचा, नंतर पुण्याचा. हे पहिले 3 लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात शेवटी जर विचार केला जवळपास तो त्या ठिकाणी वाशिमचा नंबर लागतो. जर त्याचं ऑल इंडिया कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्राचं भारताचे कंपॅरिझन आपण मागाशी पाहिले ऑलरेडी, राईट. महाराष्ट्राचं आणि भारताचं कंपॅरिझन मागाशी ऑलरेडी पाहिले, त्यामुळे ते रिपीट करायला नको. पण जर जिल्हा वाईज विचारलं तर मुंबई लक्षात ठेवा 1 नंबरला आहे, 2 नंबर आहे ठाणे, 3 नंबर आहे पुणे, राईट. तुम्ही शॉर्टकटमध्ये MTP लक्षात ठेवू शकता, MTP, राईट. MTP सगळ्यात शेवटी कोणी वाशिम. तर हे झालं ओव्हरऑल यांचं दरडोई उत्पन्न. मुंबईचं सगळ्यात जास्त आहे 4 लाखाच्या वर, 2 नंबर आहे ठाण्याचं जवळपास 3.5 लाखाच्या आसपास आणि 3 नंबर आहे तुमचं पुण्याचं, ते देखील 3.5 लाखाच्या थोडंसं कमी आहे. MTP असं तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. यानंतर बघा या ठिकाणी असे वेगवेगळे चार्ट दिलेत की स्थूल राज्य उत्पन्न, स्थूल राज्य मूल्यवृद्धीचे दर. हा चार्ट काय जास्त महत्त्वाचा वाटत नाही. नंतर पुढं आपण जाऊया आता भारतीय अर्थव्यवस्था. आता भारताशी काय केलं यांनी थोडंसं कंपॅरिझन केलं भारताची आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेतो आहे जेणेकरून तुम्हाला कंपेअर करता यावं. तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे म्हणजे अर्थात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023-24च्या दुसऱ्या पूर्वानुमानानुसार लक्षात ठेवा. मग आपण हे जे असतात ना वेगवेगळे आपले एस्टिमेट्स, तर त्यांच्यानुसार सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न किती कोटी अपेक्षित आहे तर लक्षात ठेवा 2,93,089 एक सेकंद ते आहे, ते म्हणजे हे बघा 293,98,686 कोटी रुपये, राईट. म्हणजे जवळपास राऊंड फिगर करायचं झालं नाही याला बघा, राऊंड फिगर किती होईल, हे पहिले 3 आकडे म्हणजे किती आहेत तर जवळपास 293 लाख कोटी रुपये असं तुम्ही राऊंड फिगर करू शकता. जर तुम्हाला तुक्का करायचा असेल तुम्ही 294 पकडा वाटलं असतं, 294 लाख कोटी रुपये एवढं आपलं काय तर देशाचं सांगतो तुम्हाला मी, सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न आहे. म्हणजे हे नॉमिनल GDP आपला एवढा येतो. आणि जर वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पन्न विचारलं म्हणजे काय रिअल GDP जर विचारला तर जवळपास तो येतो किती 172 लाख कोटी लक्षात ठेवा, राईट. किती 172 लाख कोटी. तर हे झालं कुठला तुमचा रिअल 172.9 ना, आपण याला राऊंड फिगर करू शकतो, याला 173 पकडा राऊंड फिगर करून, 173 लाख कोटी रुपये एवढं आपलं रिअल आहे. म्हणजे 173 हे झालं रिअलवालं आणि 293 हे झालं किंवा 254 हे झालं तुमचं सांकेतिकवालं अर्थात नॉमिनलवालं, राईट. नंतर आता त्यांनी GDPचं ग्रोथ रेट किती सांगितलं 2023-24साठी ते 7.6%. हे महाराष्ट्राचं देखील सेम आहे बघा, महाराष्ट्राचा आणि भारताचा सेम आहे 7.6%. आणि मग बाकी तर आपण सेक्टर विचार केला तर कृषी संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा यांचं ओव्हरऑल पर्सेंटेज किती सांगितलं त्यांनी कृषीच्या बाबतीमध्ये 0.7%. त्याच्यानंतर उद्योग याच्या बाबतीमध्ये 9% आणि सेवाच्या बाबतीमध्ये 7.5% असं त्यांनी ओव्हरऑल सांगितलं आहे. 0.7%, 9% आणि 7.5%, राईट. नंतर
स्थूल देशांतर्गत उत्पन्न 2022-23. आता ही आकडेवारी पुन्हा पुन्हा काय करायची गरजेचे नाही आहे. तुम्ही सरळ सरळ टेबलमध्ये या बघा. 2023-24 करिता दुसऱ्या पूर्वानुमानानुसार स्थूल देशांतर्गत मूल्यवृद्धी आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्नाची वृद्धी दर या ठिकाणी काय केलं आहे तर 2023-24साठी त्यांनी सेकंड एस्टिमेटनुसार काय केलेलं आहे तर स्थूल देशांतर्गत मूल्यवृद्धी म्हणजे काय तर क्रॉस व्हॅल्यू ॲडिशन राईट आणि दुसरं तुमचं स्थूल देशांतर्गत उत्पन्न यांचं काय केलं आपण वृद्धी दर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करत आहोत. तर कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितले की 0.7% आहे. बाकी मग खाणकाम वगैरे ते जास्त महत्त्वाचं नाही आहे म्हणजे तुम्ही एकदा वाचू शकता. आणि मग टोटल विचार केला तर स्थूल देशांतर्गत मूल्यवृद्धी किती आहे तर 6.9%. स्थूल देशांतर्गत उत्पन्न याचा वृद्धी दर किती आहे तर तुमचा 7.6%. तर हे काही जास्त डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे. ते ऑलरेडी वर गोष्टी काही रिपीट झालेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा करायची काही गरज नाही. यानंतर पुढचं बघा. आता चालू मालिकेमधील आपण क्षेत्रानुसार सरासरीचा बघू. तर 11, 12 आणि 22, 23 या कालावधीसाठी किती त्यांनी ग्रोथ रेट सांगितलं आहे 11, 12, 22, 23 याच्यासाठी. तर कृषी आणि संलग्न कार्य हे झालं प्रायमरी याच्यामध्ये 18.4%. नंतर उद्योग आणि सेवा या क्षेत्राचं किती आहे 29.4%. आणि तिसरं आहे म्हणजे सेवाचा आहे तुमचं 52%. लक्षात ठेवा. तर ही टक्केवारी मागच्या 10 वर्षामध्ये 21-22 ते 22-23मध्ये काय काय तर 3 क्षेत्र आपल्याला माहिती आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी. तर 18.4% प्रायमरी, 29.4% हे सेकंडरी आणि 52.2% हे टर्शरी असे 3 वेगवेगळे सेक्टर म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक काय तर त्यांचा क्षेत्रांचा वाटा सांगितला. लक्षात घ्या कशामध्ये स्थूल देशांतर्गत मूल्यवृद्धीमध्ये म्हणजे काय GVA नॉमिनल GDPमध्ये आपण म्हणू शकतो की नॉमिनल GVAमध्ये तशा प्रकारचा वाटा यांचा आहे राईट. तर हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ठिकाणी कंपॅरिझन करून सांगितलं. राष्ट्रीय उत्पन्न लक्षात ठेवा हे काय राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आहे. आणि पायाभूत वर्ष आपल्याला माहिती आहे 11-12 GDPचा आपला पायाभूत वर्ष चेंज झालेला आहे. आता बघा राष्ट्रीय उत्पन्नाचं काय कंडिशन आहे तर 22-23मध्ये 2022-23मध्ये सांकेतिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किती आहे तर 14% वाढ झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या वाढीसह किती सांगितलं यांनी तर 265 लाख कोटी रुपये 22-23मध्ये. ठीक आहे हे झालं नॉमिनलवालं राईट. नंतर पुढचं बघा. सांकेतिक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 13.5% वाढ अपेक्षित असून 2022-23मध्ये ते 234 लाख कोटी एवढं अंदाजित आहे. तर वरचं आपण पाहिलं सांकेतिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. नंतर या ठिकाणी काय केलं त्यांनी सांकेतिक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यामध्ये 13.5% वाढ आणि 22-23मध्ये आकडेवारी किती दिली ती परत 234 लाख कोटी रुपये आणि इकडं 265 लाख कोटी रुपये. तर आपल्याला माहिती की नॉमिनल हे नेहमी जास्तच येतं राईट. तर हे झालं तुमचं नॉमिनल N आणि हे जे आहे तुमचं हे तुमचं रिअलवालं. ठीक आहे हे देशाच्या बाबतीमध्ये आपण सांगतोय. वरवरला आपण 23-24ची आकडेवारी पाहिली. आता आपण 22-23ची आकडेवारी पाहतो. लक्षात ठेवा तुम्ही सरळ सरळ चार्ट देखील करू शकता जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर राईट. चार्टमध्ये कसं करू शकता हे बघा असं या ठिकाणी 2022-23 करायचं या ठिकाणी 2023-24 करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी नॉमिनल याच्या ठिकाणी रिअल राहायचं आणि अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चार्ट करू शकता राईट. तर मग किती लाख कोटी रुपये राऊंड फिगर तुम्हाला त्या गोष्टी माहितीच आहेत राईट. तुम्हाला वाटलं असं मी पुन्हा दाखवतो जेणेकरून एक अंदाज येईल. तर बघा हे बघा आता भारतीय जे आहे ना अर्थव्यवस्थेचं होतं 23-24च्या बाबतीमध्ये तुला सांगितलं की 294 लाख कोटी आणि 173 लाख कोटी राईट. हे बघा या ठिकाणी 294 लाख कोटी आणि 173 लाख कोटी मी शॉर्टकटमध्ये लिहितो लाख कोटी. हे झालं 23-24साठी आणि 22-23साठी किती सांगितलं होतं तर 265 लाख कोटी आणि दुसरं आहे तुमचं 234 लाख कोटी राईट. 265 लाख कोटी आणि 234 लाख कोटी असं आपण कंपॅरिझन करू शकतो नॉमिनल आणि रिअल GDPचा ओव्हरऑल कंपॅरिझन भारताच्या बाबतीमध्ये 22-23 आणि 23-24चं. आणि ग्रोथ रेट किती सांगितलं होतं तुम्हाला मी तर ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये इकडं
नॉमिनलमध्ये 14% वाढ आणि रिअलमध्ये 13.5% वाढ, राईट. 14, 13.5 आणि वर किती होतं इकडे, तर इकडं बघा वाढच्या बाबतीमध्ये तर 7.6%, कुठं 23-24च्या बाबतीमध्ये, राईट. तर असं हे तुम्ही असं कंपॅरिझन करू शकता. मला जे सांगायचं होते कशाप्रकारे तुम्ही त्या ठिकाणी टेबल बनवू शकता. यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येतो आहे. तर या ठिकाणी काय केलं, असे वेगवेगळे मूळ किमतीनुसार काय दिलं, असं एका चार्ट दिला आहे. तो काय चार्ट तुम्हाला महत्त्वाचा नाही आहे, त्याच्यास तुम्ही बरोबर चालू शकता, पण ते काही एक्झामच्या अंगाने जास्त महत्त्वाचं नाही आहे. तर या ठिकाणी हा तो चॅप्टर आहे, या ठिकाणी तो संपतो आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि हे लेक्चर या ठिकाणी कंक्लूड करूया. धन्यवाद.